विधिमंडळाच्या लॉबीत शिंदे गटाच्या आमदारांमध्ये राडा। मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे भिडले। मग भरत गोगावले आणि शंभूराज देसाईंनी केली मध्यस्थी। अधिवेशन सुरू आहे त्याबाबत विचारा असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्री दादा भुसे आणि थोरवेंमधल्या वादाबद्दल बोलणंच टाळलं। आमदार आणि मंत्री यांच्यात काहीच घडलं नाही। आमदार आणि मंत्री यांच्यात चर्चा सुरू होती त्या दरम्यान आवाज वाढला। शंभूराज देसाईंची माहिती। घडलेली घटना अयोग्य, आपसातले वाद चर्चेत न सोडवावे। विधिमंडळातील राड्यावर प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। विधिमंडळातही आता पोलीस लावावे लागतील। विधिमंडळाच्या राड्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। विधिमंडळातला राडा हा लोकशाहीला लाजवणारी घटना। नाना पटोलेंची प्रतिक्रिया। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल। राजूर इथे 1.5 एकर शेतजमीन बळकावून आलिशान फार्म हाऊस बांधल्याचा गायकवाडांवर आरोप। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक। शेतकरी उपाशी, सत्ताधारी तुपाशी अशी विरोधकांची घोषणाबाजी। शिर्डीत भाजपचा विखे पाटलांविरोधात भव्य मोर्चा। मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी। भाजपचे युवा नेते विवेक कोल्हेंच्या ताब्यातील ग्रामपंचायतींचा निधी अडवल्यानं मोर्चा। कोल्हे यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप। विधिमंडळात आज सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक। महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयकाबाबत सर्वपक्षीय गटनेत्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाणार। बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हजर राहणार। राज्य सरकारने जारी केलेल्या 10% मराठा आरक्षणाला डॉक्टर जयश्री पाटील यांच्याकडून आव्हान। मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात सदावर्तेंकडून दिवाणी रिट याचिका दाखल। हायकोर्टात लवकरच सुनावणी। आज रुग्णालयातनं सुट्टी घेत असून आज आणि उद्या 2 दिवस अंतर्वालीत राहणार। ज्यांना शक्य आहे त्यांनी गावात धरणं आंदोलन करा। मराठ्यांच्या नाराजीची लाट अंगावर घेऊ नका। अजूनही वेळ गेलेली नाही। जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। फडणवीस दडपशाही करत आहेत त्यांना थांबवा। जरांगेंची पंतप्रधान मोदी आणि अमित शहांना विनंती। अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ। जरांगेंचा इशारा। भाजपच्या महिलांचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याबाबत वापरलेल्या अपशब्दांसंदर्भात जरांगेंनी विचारला जाब। भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून संविधानाची प्रत जरांगेंना भेट। बीडच्या गेवराईमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत 9 ठराव मंजूर। राजकीय पुढाऱ्यांच्या सभेला न जाण्याचा घेतला निर्णय। लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच ठेवण्याचाही झाला निर्णय। शरद पवारांनी घेतला शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा। हडपसर, शिरूर, भोसरी, जुन्नर, खेड आणि आळंदीतल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। खासदार अमोल कोल्हे देखील उपस्थित। नमो महाराष्ट्र कार्यक्रमाच्या नव्याने निमंत्रण पत्रिका। नव्या पत्रिकेत शरद पवारांचं नाव। शरद पवार यांनी राजशिष्टाचार विभागाला कोणत्याही शासकीय कार्यक्रमात नाव टाकू नये अशा सूचना दिल्याचं राजशिष्टाचार विभागाचं म्हणणं होतं। राजशिष्टाचार विभागाला शासकीय कार्यक्रमात नाव टाकू नये अशा कुठल्याही सूचना शरद पवार यांच्याकडनं कार्यालयाकडनं देण्यात आल्या नसल्याची माहिती। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शरद पवारांच्या निमंत्रणावरनं गोविंद बागेत जाण्यावर प्रश्नचिन्ह। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अद्याप कोणताही निर्णय न झाल्याची माहिती। तर शरद पवारांनी दिलेलं जेवणाचं निमंत्रण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेलं नाही। संजय राऊतांचा दावा। शरद पवारांनी जेवणाचं दिलेलं निमंत्रण हा आदरातिथ्याचा भाग, राजकारणाचा नाही। आम्हाला वावगं वाटायचं काही कारण नाही। ते जेवायला गेले किंवा त्यांना बोलवलं त्यामुळे पवार यांचे विचार बदलणार नाहीत। अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्रातील जवळपास सर्व राजकीय घराणी ही परंपरा वर्षानुवर्ष जतन करत आली आहे। फक्त महाराष्ट्रात एक राजकीय बाप बेटे आहेत त्यांनी त्यांच्या घरची वडिलोपार्जित प्रथा परंपरा बंद केली। आशिष शेलारांची ट्विटमधून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीका। आशिष शेलार उद्धव ठाकरेंबद्दल बोलले तर त्यांना प्रसिद्धी मिळते। शेलार यांना भाजपमध्ये कोणी गंभीरतेने घेत नाही। अहंकाराची भाषा भाजपने शिकवू नये। अंबादास दानवेंची शेलारांवर टीका। संजय राऊतांनी जशी शिवसेना संपवली तशी काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न। वंचितला सोबत घेऊन संजय राऊत काँग्रेसला संपवणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते प्रशांत पवारांचा आरोप। मुंबई वगळता राज्यातल्या सर्व महापालिकांमध्ये पुन्हा एकदा 4 सदस्यीय प्रभाग पद्धती। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाला निर्णय। प्रभागांची संख्या वाढवण्याकरता अध्यादेश काढण्यात येणार। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी याबाबत संभ्रम कायम। राज्यातील 7000 किलोमीटर रस्त्यांच्या कामांना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांकडून मंजुरी। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा मोठा निर्णय। राज्यामध्ये कंत्राटी भरती न करण्याचा राज्य सरकारचा निर्णय असतानाही सागरी सुरक्षेसारख्या संवेदनशील कामासाठी पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील 95 पदांची भरती कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार। गृह विभागाने या संदर्भात शासन आदेश केला प्रसिद्ध। नागपूर मेट्रोच्या तिकीट दरात 33% कपात। आजपासून नवीन दर लागू। तिकीट दरात कपात केल्यानं नागपूरकरांना मोठा दिलासा। नाशिक शहरात सलग दुसऱ्या दिवशी सिटी लिंक बस सेवा ठप्प। 3 महिन्यांपासूनचा पगार थकल्यानं बस चालकांनी पुकारला संप। बस सेवा ठप्प झाल्यानं विद्यार्थी आणि कामगारांना मोठा फटका। अभिदयनगरच्या रखडलेल्या पुनर्विकासाला हिरवा कंदील। कॅबिनेटमधील निर्णयाची आज विधानसभेत घोषणा होणार।
सुमारे 5,000 कुटुंबांना सरकारच्या निर्णयाचा होणार लाभ. मुंबईकरांवरील संभाव्य पाणी कपात तुर्तास टळली. राखीव साठा देण्यास राज्य सरकारची मंजुरी. भातसा ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा देण्यास मान्यता. समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचा 4 मार्चला लोकार्पण. भरवीर ते इगतपुरी हा 23 किलोमीटरचा तिसरा टप्पा 4 मार्च पासून सुरू होणार. पंजाब हरियाणामधील शेतकरी आंदोलनाचा फटका. मुंबईतल्या विकास कामांनाही. गोखले पुलाच्या दुसऱ्या लेनकरता टाकायचा गर्डर. अंबाला येथील शेतकरी आंदोलनामुळे रस्त्यातच अडकलाय. त्यामुळे गोखले पुलाच्या दुसऱ्या टप्प्याचं काम गर्डर विना रखडलं. तेजस एक्सप्रेसमध्ये मराठी वर्तमानपत्र वाचायला मिळण्यास सुरुवात. मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी तेजस एक्सप्रेसमध्ये मराठी वर्तमानपत्र मिळत नसल्याची केलेली तक्रार. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 25 रुपयांनी वाढ. तर दिल्लीत 19 किलो एलपीजी सिलेंडरचे दर 1795 रुपयांवर. मुंबईत 19 किलो सिलेंडरसाठी 1749 रुपये मोजावे लागणार. कोकणातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेली अंगणवाडीची यात्रा अवघ्या काही तासांवर. यात्रेत मोठ्या प्रमाणावर भाविक येण्याची शक्यता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेतेही दर्शन घेणार. यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात. निर्यात होणाऱ्या केळीच्या दरात मोठी घट. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाव अर्ध्यावर. दर घसरले. केळी उत्पादक अडचणीत. बुलढाण्यातल्या एका शेतकऱ्याने चक्क 2 एकर संत्राबागेवर फिरवला ट्रॅक्टर. संत्र्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी हतबल. सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी. सुप्रिया सुळेंची केंद्र सरकारकडे मागणी. सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. हे सरकारचं अपयश. सरकारने पक्षफोड घरफोड यातून वेळ काढून देशाची सेवा करावी. सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. पुढील अर्थसंकल्प जूनमध्ये मांडणार. अर्थसंकल्पात युवक, महिला, गरीब, अन्नदाता यांच्यासाठी योजना. अजित पवार यांची माहिती. नरेंद्र मोदी आणि महायुती पुढे स्पर्धकच नसल्यानं महाराष्ट्रात 48-0 असा लोकसभा निवडणुकीचा निर्णय लागणार. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा दावा. सावंत धाराशिवमध्ये कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमात बोलत होते. माजी खासदार भास्करराव खदगावकर यांची सून मिनल खदगावकर भाजपमध्ये. लोकसभेसाठी इच्छुक खासदार म्हणून त्यांच्या नावाची अशोक चव्हाण समर्थकांकडून भाजप निरीक्षकांकडे शिफारस. मुंबईच्या अंधेरी पूर्वेत भाजप नेते मुरजी पटेल आणि माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांमध्ये वाद. अंधेरी पूर्व एमआयडीसी परिसरात शौचालयाच्या भूमिपूजनावरून पटेल आणि शर्मांमध्ये बॅनरबाजी. महापालिकेने स्थानिक नागरिकांच्या हस्ते नारळ वाढवून केलं भूमिपूजन. राजन साळवी यांची पत्नी आणि भावाला जबाबासाठी रत्नागिरीच्या एससीबी कार्यालयात 4 मार्चला हजर राहण्याची मुभा. आज होणार होती चौकशी. मात्र शहरात नसल्याने चौकशीला हजर राहता येणार नाही असं राजन साळवींचं पत्र. मुंबईत 3 मार्चला समाजवादी संमेलन. कपिल पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित संमेलनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांनी दिली संघ मुख्यालयाला भेट. सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी संघ मुख्यालयात गेल्याची सूत्रांची माहिती. हेडगेबार स्मृती मंदिर आणि स्मारक समिती परिसराच्या सुरक्षेचा घेतला आढावा. वर्ध्याच्या सेलू येथील कृषी कार्यालयासमोर किसान अधिकार अभियानच्या कार्यकर्त्यांचं भजन सत्याग्रह आंदोलन. जीर्ण झालेल्या सेलूतलं कृषी कार्यालय सुसज्ज बनवण्याची मागणी. दामदुप्पट योजनेचा आमिष दाखवत गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे विष्णू भागवत यांचं भावासह अपहरण. पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत दोघांची सुखरूप सुटका केली. नाशिक पोलिसांकडून एकाला अटक. वर्ध्यामध्ये बँकेमध्ये हातचलाखी करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या चोरट्याला अटक. पैसे मोजण्याच्या बहाण्याने 40,000 16,000वर चोरट्यांचा डल्ला. पालघरमध्ये आरोग्य विभागाचा तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार समोर. डहाणू उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती वॉर्डमध्ये स्लॅबचा भाग कोसळून बेडवर पडला. सुदैवाने कोणीही जखमी नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.